आज बनणार आहे बघा मी मच्छीचं कालवण। त्यासाठी अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतली आहे मच्छीला मी। 1 चम्मच मीठ, थोडी हळद, आगळ, मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं। हळद, मीठ आणि आगळ। मच्छीला बघा हळद, मीठ आणि आगळ व्यवस्थित लावून घेतलेली आहे। मच्छीचं कालवण बनवण्यासाठी मसाले: धनिया पावडर घेतलेला आहे 1 चम्मच, लाल तिखट घेतलेला आहे 1 चम्मच, मोठा चम्मच आहे। काळा मसाला घेतलेला आहे 1.5 चम्मच, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे थोडं, कोथिंबीर घेतलेला आहे कापून, लसणाची पेस्ट घेतलेली आहे, अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, 2 कोकम घेतलेले आहेत, ओवा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि थोडं हिंग घेतलेलं आहे। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये फिश फ्राय करून घ्यायची। फिशला पलटी मारून घ्यायचं। बघा छान फ्राय झालेली आहे। फिश फ्राय झालेली आहे, जास्त पण नाही करायची कारण आपल्याला कालवण बनवायचं आहे ना, त्याच्यामध्ये पण शिजते। काढून घेते। त्याच तेलामध्ये भाजी बनवायची। थोडं हिंग, थोडे जिरे, अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायचं। अद्रक लसूण छान भाजायची। 2 कोकम, सर्व मसाले, मसाल्याला छान भाजायचं तेल सुटेपर्यंत। चवीनुसार मीठ, मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी, परतून घ्यायचं। मसाले छान भाजलेत बघा, तेल सोडलं मसाल्यानं। रस्स्यासाठी पाणी टाकायचं, थोडा ओवा टाकायचा, ओव्याला असं चोळून घ्यायचं आणि टाकायचं बघा। मच्छी टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं। बघा मच्छीचं कालवण बनवून तयार झालेलं आहे, बघू शकता। काळ्या मसाल्यात बनवलेलं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली मच्छी कशी झाली ते।